नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील नारद पुरस्कार हा पत्रकारांना दिला जातो. तो याही वर्षी प्रदान करण्यात आला आणि बस्तरचे भूमिपुत्र राजीव रंजन यांच्या हस्ते तो देण्यात आला. यंदाचा नारद माध्यम पुरस्कार श्रीधर लोणी, मयुरेश प्रभुणे आणि अंजली खामिटकर यांना देण्यात आला. मोनेश शेलार सोशल मीडियासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. वर त्यांनी संशोधन केलंय आणि यासाठी भारतभर तब्बल 1.5 लाख किलोमीटर पेक्षा जास्त त्यांनी प्रवास केलेला आहे. असेल पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट असेल, अभिनेता संजय दत्त जेल प्रकरण असेल, शहरातल्या अनेक महत्त्वाच्या गुन्हेगारी घटनांचं वार्तांकन सुद्धा त्यांनी केले आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये स्त्रिया खूप कमी दिसतात. अंजलीजींचं कौतुक आहे. आणि यानंतर आजचे आपले पहिले पुरस्कारार्थी श्री मोनेश शेलार यांनी 20 वर्षांमध्ये देशामध्ये झालेला विज्ञान तंत्रज्ञानातला जो काही बदल आहे आणि तो अनेक क्षेत्रांमधला आहे. तो इस्रोचा अगदी पहिल्या अवकाश मोहिमेपासून चंद्रयान 1 पासून ते आता विक्रम 1 म्हणजे खाजगीकरण झाल्यानंतर पहिलं रॉकेट लॉन्च होतंय. हा सगळा घटनाक्रम मला याच्यामध्ये पाहता आला. 30-32 वर्षांपासून पत्रकारितेत आहे. तर काय फरक झाला असेल या गेल्या 3 दशकांमध्ये, तर एक नक्की आहे की सुधारणा झालेली आहेत, प्रगती झालेली आहे, याच्यात शंका नाही. म्हणजे कदाचित 30 वर्षांपूर्वी पुण्यातली रस्त्यांची एकत्रित लांबी जी होती ती आता दुपटी तिपटीने वाढलेली असेल, याच्यात शंका नाही आहे. त्याच्यानंतर काय आहे की शिक्षणाचा जो परीघ आहे तो विस्तारला का, तर याच्यातही शंका नाही आहे. म्हणजे 2007-8 साली देशात 18 ते 24 या वयोगटातील मुलींची उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण हे केवळ 8% होतं. म्हणजे 100 मुलं जर 18 ते 24 या वयोगटातील असतील तर त्यापैकी 8 जण कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीत जायचे. आज हे प्रमाण, ज्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो, GER, ते आता 30% पोहोचलेलं आहे. म्हणजे ही प्रगतीच आहे. त्याच्यानंतर काय आहे की आरोग्याच्या बाबतीत आपण बघतो की 30 वर्षांपूर्वी पुण्यात किती खाजगी हॉस्पिटल्स होते आणि आता किती झालेले आहेत. तर वाढ झालेली आहे, प्रगती झालेली आहे, याच्यात शंका नाही आहे. पण प्रश्न हा आहे की ही प्रगती कशा प्रकारे झालेली आहे. कदम दर कदम आगे बढ़ रहे थे. उस दौर में एक विचार जिसका सीधा संबंध इस देश की आजादी के लिए कुछ भी नहीं था, कुछ भी करने के लिए तत्पर नहीं था. अगर वे देश की आजादी के लिए प्रतिबद्ध रहे होते तो क्या रणदिवे जैसा वामपंथी नेता नेताजी सुभाष चंद्र बोस को तेजों का कुत्ता जैसे संबोधनों से संबोधित कर रहा होता. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. राहुल गांधी यांची पुण्यातील छात्रों की गूंज हा सभा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात गाजेल आणि देशातल्या आणि परदेशातल्या विविध चॅनेल्सची त्या ठिकाणी वर्दळ वाढलेली आहे. नेमका हा कार्यक्रम कुठे होणार, तर तो RTO, जुना RTO म्हणजे रेल्वे स्टेशनला जाताना 6 नंबर प्लॅटफॉर्मच्या अलीकडे जे SSPMSचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उबाठाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा पळपुटा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष आता विरोधी पक्षामध्ये बसेल त्यावेळेला राहुल गांधी पंतप्रधान झालेले असतील. जाणून घेऊयात संजय राऊत. गुन्हे सुद्धा दाखल गुन्हे काँग्रेसवर दाखल झाले एबीव्हीपीच्या गुंडांवर दाखल झाले नसते. मुळात एबीव्हीपी गुंडेगिरी करतील मोठी गोष्ट आहे.
त्यांना हे बळ कुठून आलंय माहित नाही. बघा, राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहे. या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या देशाचे ते नेते आहेत. जरी एबीव्हीपीला ते मान्य नसलं किंवा मोदी शहा मानत नसले तरी भविष्यामध्ये पार्लमेंटला राहुल गांधींच्या समोरच विरोधी पक्षामध्ये या लोकांना बसावं लागतं. त्यांनी आता मानसिक तयारी केली पाहिजे. राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम आहे मी पाहत होतो पुण्यात. पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्या लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत. राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत. पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात आयुक्तांकडून. टाकल्या गेल्यात कधी बघा. पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी. याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात. घाबरलेलं सरकार. मोदी आणि शहांचे चेहरे बघा, चेहरे बघा दोघांची. काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत. हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना. काल सुद्धा राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन तो ठिया मांड आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, एफआयआर दाखल करायला लावली. आणि सरकार झुकलं. त्याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठे शौर्य गाजवत आहेत. नमस्कार प्रेक्षको. COEP म्हणजे आपल्या पुण्याचं इंजिनिअरिंग कॉलेज. ब्रिटिश काळापासून त्याची स्थापना झालेली. तेथील विद्यार्थिनींनी त्यांच्या मोबाईलवरती राहुल गांधी यांचं स्टेटस ठेवलं. त्याचा राग येऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एका हॉटेलमध्ये कोंडलं आणि त्या ठिकाणी काँग्रेसप्रणीत NSUIचे विद्यार्थी गेले. त्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी या दोन्ही संघटनांमध्ये संघर्ष झाला आणि पोलिसांनी काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांवरती गुन्हेही दाखल केले. जाणून घेऊयात नेमका हा काय प्रकार.